नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आणि जिल्हा परिषद महाभरती व शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकाचे लेखक. आपले राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि बघा, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. बघा, या ठिकाणी TET परीक्षा केव्हा होईल असा सारखा प्रश्न मला विचारला जातो फोन करून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून. तर त्या प्रश्नाचं आणि तुमच्या शंकेचं निराकरण या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे मी करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. आणि सोबतच आपल्या या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता असते. तिच्या नोटिफिकेशनसाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षांची अपडेट आणि शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची तुमची कोणतीही अपडेट मिस होणार नाही. सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयामध्ये, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय टेस्ट सिरीजसह फक्त 1099 रुपयामध्ये, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999. तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली, परीक्षा ऑनलाईन असेल ऑनलाईन टेस्ट सिरीज, परीक्षा ऑफलाईन असेल ऑफलाईन टेस्ट सिरीज, तुम्हाला पेड बॅचसोबत मोफत राहिलं. आपल्या बॅचमध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील वर्षींचे झालेले सर्व वर्षींचे सराव पेपर मिळेल, व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी असेल आणि तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करता येईल आणि परीक्षा पुढे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवून दिला जाईल, हे लक्षात घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, लगेच लिंकवर जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी TET पेपर 1, पेपर 2, त्याच्यानंतर CTET, TIT पास केलेली आहे आणि यश मिळवलेलं आहे. पुढे यशाचे भागीदार होण्यासाठी तात्काळ ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. बघा, वारंवार विद्यार्थी विचारत असतात, सर TETची तारीख काय असं मला विचारत असतात. त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा, इथे बघा, ही आजची बातमी आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, इथे विधानसभा निवडणुकीची 20 सप्टेंबरला आचारसंहिता. बघा, या बातमीचा आणि TET परीक्षेचा काय संबंध तो मी तुम्हाला क्लिअर करून देतो. बघा, विधानसभा निवडणुकीची 20 सप्टेंबरला आचारसंहिता, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून संकेत. म्हणजे आचारसंहितेमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आचारसंहिता चालू असताना नवी जाहिरात देता येत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये TET परीक्षेची जाहिरात ही 20 सप्टेंबरपूर्वी म्हणजे आचारसंहितेपूर्वी शासनाला द्यावी लागेल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला 20 सप्टेंबरपूर्वी जाहिरात द्यावी लागेल, हे लक्षात घ्या. आता त्या संकेतमध्ये चंद्रकांत पाटील काय बोलले ते सुद्धा आपण बघूया. बघा, सोलापूर पुढारी वृत्तसेवा, राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 20 सप्टेंबरला लागू होऊ शकते असे संकेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले. बघा, म्हणजे कालची गोष्ट आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत विधानसभेची निवडणूक होणार असल्याने 20 सप्टेंबरला त्याची घोषणा होईल. म्हणजे कल्पना करा, भले TITची जाहिरात आहे ती आपल्याला नोव्हेंबर-डिसेंबर असं सांगितलं गेलेलंच आहे, पण TETची जाहिरात मग असं गृहीत धरा 20 सप्टेंबरच्या पूर्वी येईलच. बघा, म्हणून एक निगेटिव्हिटी, नकारात्मकता डोक्यात न ठेवता एक सकारात्मक पद्धतीने अतिवेगाने अभ्यास आपल्याला जोमाने करणं जरुरी आहे. बघा, 20 सप्टेंबरला त्याची घोषणा होईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात केले. लोकसभा निवडणुकीनंतर
3 ते 4 महिन्यांतच विधानसभेची निवडणूक होणार आहे. कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयश विसरून कामाला लागावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या पाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनीही कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. सर्वसामान्य जनतेसाठी राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, त्याची माहिती घेऊन मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले. हे लक्षात घ्या. आपल्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे कोणता? 20 सप्टेंबर पूर्वी आचारसंहिता, म्हणजे 20 सप्टेंबरला लागेल. तर 20 सप्टेंबर पूर्वी TET ची जाहिरात येईल, हे लक्षात घ्या. एकदा जाहिरात दिल्यानंतर परीक्षा वाटल्यास आचारसंहितेच्या दरम्यान घेता येतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, इथे यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ह्याने सुद्धा तयारी केलेली आहे. तुम्हाला माहीत असेल नसेल बघा, इथे आपण बघत आहोत की 20 जुलै 2024च्या लोकमतची ही जाहिरात आहे. 20 जुलै 2024च्या लोकमतची ही जाहिरात आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याने जाहीर निविदा सूचना काढली होती, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कालावधी दिला होता की परीक्षा कशा पद्धतीने होईल. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेस OMR आधारित ऑफलाईन परीक्षेच्या कामकाज सेवा करण्यासाठी संस्था निवडीकरिता निविदा मागवण्यात येत आहे. म्हणजे ते संस्थांना टेंडर देण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहे असा याचा अर्थ होतो. ह्यासाठी त्यांनी तारीख दिली होती बघा, 19 जुलै 2024, म्हणजे 19 जुलैला हे त्यांनी संकेतस्थळावर अपलोड केलेलं होतं बघा. दुपारी 3 वाजतापासून ते 31 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत कालावधीमध्ये ज्यांना म्हणजे टेंडर घ्यायचं आहे त्यांनी ते टेंडर भरू शकता असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर ही TET परीक्षेची जय्यत तयारी करत आहे, हा एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, आता ही जी बातमी आता आपण बघितलेली आहे की 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागणार आहे. आणि एवढंच नाही तर जो पूर्वी कोर्ट निर्णय आहे त्याच्यानुसार सांगितलं गेलेलं आहे, शासनाने कटिबद्ध आहो असं सांगितलेलं आहे की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये TET घेऊ आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये TIT घेऊ असं ते बोललेले आहे. तर मग आता जर समजा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला, लक्षात घ्या काय सांगायचं, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला जर जाहिरात द्यायची असेल तर ती जाहिरात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला 20 सप्टेंबर पूर्वी द्यावी लागेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा, कारण त्याच्यानंतर परत आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेमध्ये नवी जाहिरात देता येणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणून सर्व TETची तयारी करणाऱ्या अभिज्ञताधारकांना परत सांगतो, जाहिरात यायला काही वेळ लागणार नाही, पण अभ्यासाला वेळ लागत असतो. म्हणून आतापासून अत्यंत जोमाने आणि प्रॉपर अभ्यास सुरू करावा अशी माझी नम्र विनंती आहे. बघा, ह्याच्यामध्ये बघत असताना आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलला MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता फ्री आहे. त्या मोफत बॅचच्या नोटिफिकेशनसाठी आणि शिक्षक भरतीच्या नोटिफिकेशनसाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. बघा, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 999 रुपयामध्ये मिळेल. सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय टेस्ट सिरीजसह फक्त 1099 रुपयाला मिळेल. पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम 2024 फक्त 999 रुपयामध्ये. सरळ सेवा 999 रुपयात. कोणती पेड बॅच घ्या. परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन टेस्ट सिरीज, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री मिळेल. सोबतच सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर होईल, ते नाही बघू शकले तर त्याचेच रेकॉर्ड मिळतील. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळेल. मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील. व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. एक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल. आतापर्यंत आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरीमध्ये यश मिळवलेलं आहे. आपल्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. लगेच लिंकवर जा आणि ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.